हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि हा आहे ब्लॉग नंबर 2. आणि मला असं खूप वाटत होतं की म्हणजे मला खूप काही बोलायचं आहे ॲक्च्युली तुमच्यासोबत. आणि ते असं की मला खूप लोक विचारतात की तुला स्वतःहून इंजिनिअरिंग करायचं होतं का, आणि तू स्वतःहून ही फील्ड चूज केली का. तर नाही. तुमच्याकडून झालेली चूक असते जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग करता. आणि मला असं वाटतं की सगळ्या मुलांचा हाच पॉईंट असू शकतो की चुकून इंजिनिअरिंग करतो आहे किंवा नाईलाज आहे म्हणून इंजिनिअरिंग करतो आहे. अँड येस, आय एम ऑल्सो ॲट द सेम फेज. मी पण त्याच फेजमध्ये, कारण मला 10th नंतर ऑफकोर्स हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. पण माझ्या जरा या भरकटलेल्या डोक्यामुळे मी जरा चुकीच्या साईडला गेले. आणि आता असा पॉईंट आला की मला लास्ट इयरला घेऊन कोडिंग करायचं नाही. मग मला करायचं आहे काय, तर मला करायचं आहे कॉन्टेंट क्रिएशन. आणि सगळ्या लोकांना वाटतं की कंटेंट क्रिएशन ही खूप आलतू फालतू गोष्ट आहे आणि ही काय कोणी करू शकतं. तर कोणीही करू शकत नाही. याच्यासाठी खूप मेहनत लागते खरंच. तुम्ही एखाद्या कॅमेऱ्याच्या समोर उभारून बोलणं हा खूप मोठा टास्क असतो आणि हा सहज लोकांना जमत नाही. तुम्ही एकदा तुम्ही घ्या समोर तुमच्या कॅमेरा आणि बोलायला लागा. असं होतं की एका पॉईंट नंतर आता मी काय बोलू असा प्रश्न सगळ्यांना पडतो. जेव्हा जी लोकं सुरुवात करतात, स्टार्टिंग फेजमध्ये असतात, तेव्हा असं सगळ्यांना होतं. पण जी लोकं नंतर त्यांच्या प्रोसेसमध्ये पुढे जातात किंवा त्यांच्या लाईफमध्ये जसं पुढे जातात तसं ते छान करत जातात. पण ही फर्स्ट फेज असते की तुम्ही अडखळता किंवा तुम्हाला कोणी असं हाका मारलं किंवा व्हिडिओमध्ये कोणी इंटरप्ट झालं तर तुमचा मूड थोडासा खराब होतो किंवा तुमचं मन डायव्हर्ट होतं आणि मग तुम्ही ततपप होतं तुम्हाला आणि बोलायला येत नाही. आणि हे साहजिक आहे, सगळ्यांनाच होतं. आणि येस, मग मला असं सांगायचं आहे की येस, मी काय चुका करते त्या तुम्ही केल्या नाहीत पाहिजे. फर्स्ट आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नसला पाहिजे कोणत्याच गोष्टीत. पण कॉन्फिडन्स असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कॉन्फिडन्सशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. एखादी गोष्ट जरी तुम्हाला येत नाही आहे पण तुमच्या डोक्यात एक तो कॉन्फिडन्स आहे की मी ही करू शकतो किंवा करू शकते, तर येस, तुम्ही ती नक्की करू शकता. पण तोच कॉन्फिडन्स असणं, स्वतःवरती कॉन्फिडन्स असणं खूप 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 जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट, कोणत्या पण कामामध्ये कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्त्वाची आहे, जी माझ्याकडून अजिबात होत नाही. मी कोणत्याच कामात कन्सिस्टंट नाही आहे, हे मी स्वतः सांगते. आणि हा माझा ड्रॉबॅक आहे की मी कोणतंच काम सलग 30 दिवस किंवा सलग 1 आठवडा करू शकत नाही. माझ्याच्यानी होतच नाही आणि मी त्याचा खूप ट्राय करते की मी ते करीन, पण होत नाही. आणि ही सवय लागायला कमीत कमी 21 दिवस तरी जातील की मी एकाड एक दिवस व्लॉग टाकत राहीन नक्की. आय विल प्रॉमिस मायसेल्फ की मी टाकीन. येस, सेकंड पॉईंट इज कन्सिस्टन्सी. आणि थर्ड, असं बऱ्याच लोकांना वाटतं की तुमच्याकडे आयफोन पाहिजे, तुम्हाला आयफोनची गरज आहे किंवा तुम्हाला ट्रायपॉडची गरज आहे किंवा तुम्हाला तो असं छान सनलाईट मिळत नाही आहे किंवा तुम्हाला बॅकग्राऊंड साऊंड खूप खराब येतो आहे. तर असं काही नाही आहे. जेव्हा तुम्हाला काही शूट करायचं आहे तेव्हा नॉर्मल तुम्ही तुमचा मोबाईल किंवा तुमचा जे काही तुम्ही ज्याच्यातून कशातून शूट करताय तो एका अशा ठिकाणी ठेवायचा जिथून छान डे सनलाईट येते आणि तिथून छान व्हिडिओ शूट करायचा. फक्त इतकंच की तुमची कॅमेरा क्वालिटी खूप जास्त मॅटर करते. हे स्टार्टिंग फेजमध्ये काही लोकांना आयफोन घेणं नाही पॉसिबल असतं, तर ठीक आहे. पण मेन गोष्ट अशी लक्षात ठेवायची की जिथून जास्त ऊन किंवा जिथून जास्त प्रकाश येतो आहे त्या साईडला बसायचं, म्हणजे तुमची व्हिडिओची क्वालिटी छान राहते. सेकंड पॉईंट, माईक असणं गरजेचं आहे. तर स्टार्टिंगच्या फेजमध्ये माईक असावाच असं काही नाही आहे. असे बरेचसे ॲप आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचं साऊंड रेकॉर्ड करू शकता आणि त्याच्याने तुम्ही व्हिडिओमध्ये तो साऊंड नंतर ॲड करू शकता. पॉईंट नंबर थर्ड, की तेच, मग तुम्हाला माईक असणं गरजेचं आहे किंवा ट्रायपॉड असणं गरजेचं आहे. महागडा ट्रायपॉड घेण्याची काहीच गरज नाही. नॉर्मली असा एक ट्रायपॉड म्हणता येत नाही याला ॲक्च्युली. ही खरं बघायला गेलं तर तशी सेल्फी स्टिक आहे, पण येस, ही ट्रायपॉडचं पण काम करते. हे बघा, हे असे इथे असे त्याचे 3 पाय आहेत आणि सगळं आहे ह्याच्यामध्ये. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पण खूप मस्त आहे. दिस इज ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि ही खूप मस्त आहे. तुम्ही सहज ह्याच्यावरती तुमचा मोबाईल कनेक्ट करू शकता
आणि तुमचे व्हिडिओ खूप छान पद्धतीने शूट करू शकता. अँड अगेन इथे एक लाईट पण आहे आणि इथे असा ह्याचा चार्जर आहे. इथे चार्जिंग पॉईंट आहे, पण आता मी चार्ज नाही केला आहे, सो ते नाही दिसणार तुम्हाला. आणि इथे मागे बटन आहे इथे. तर खूप छान असा हा मिनी ट्रायपॉड म्हणता येईल, जो तुमचं तात्पुरतं काम भागवून देऊ शकतो. जर तुम्ही काहीतरी नुकतंच जर स्टार्ट करताय तर येस, दिस इज गुड. आणि ही ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पण खूप खूप जास्त मस्त आहे. आणि पण असं आहे की तुम्ही नंबर ऑफ मोबाईल्स एका वेळेस नाही कनेक्ट करू शकत. आणि हे असं होतं, तुम्ही ह्याची रेंज अशी एवढी वाढवू शकता. दिस इज एवढी रेंज वाढवू शकता तुम्ही. अजून पण आहे, पण एकदम थोडीच वाढते. अँड येस, हे बघा मी तुम्हाला एक दाखवते की एवढं आहे साधारण. तर हे तुमचं तात्पुरतं काम याने चालू शकतं. सो येस, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही तुमचं स्टार्ट करू शकता. जे तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे किंवा अजून तुम्हाला बरंच काही फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी किंवा अजून काही तुम्हाला बऱ्याच ज्या ज्या गोष्टी आवडतात की असं कॉन्टेंटच्या रिलेटेड, त्या तुम्ही खूप छान पद्धतीने बनवू शकता. आणि असं काही नसतं की तुमच्याकडे आयफोन असणं गरजेचं आहे किंवा आयफोन असणं खूप गरजेचं आहे, मी नाही म्हणत नाही आहे. पण प्रत्येकाला त्या त्या स्टार्टिंगच्या फेजमध्ये घेणं पॉसिबल नसतं. सो ठीक आहे, तुम्ही पहिल्यांदा तुमच्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये शूट करा आणि बघा की किती तुम्ही चांगलं करू शकता. आणि मग नंतर त्याच्यामध्ये प्रोग्रेस करत जा. एडिटिंग छान करायला शिका. अँड देन यू विल बी गुड ॲट युअर स्टेप. तुम्ही तुमच्या पोझिशनमध्ये चांगलं करू शकता मग त्यावेळेस, जर तुम्ही त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहाल तर. आणि अजून एक पॉईंट असा की स्वतःला सारखं असं जज नका करू की तुम्ही काहीच करू शकत नाही किंवा काहीतरी वेगळं करत राहा आयुष्यभर. मी असं नाही म्हणत की तुम्हाला आता सपोज एखादा फूड आयटम नाही आवडत किंवा एखादा पदार्थ नाही आवडत, तर एखाद दिवशी एखाद्या ठिकाणचा तो स्पेशल असतो, तर तिथे जाऊन एकदा खाऊन बघा. कदाचित तुम्हाला तो आवडेल, कदाचित तुमचं मन बदलेल. असं नाही आहे की एकच गोष्ट करतोय आणि खूप बोर झालं आहे. तर असं नाही, नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला पाहिजेत. आणि अजून एक, तेच स्वतःला जज करू नका. आणि हां, असं पण असतं की सारखं स्वतःला अंडर एस्टिमेट नका करून घेऊ की तू किती बावळट दिसतेस, तू किती मूर्ख आहेस. असतात आपल्या शेजारपाजारी असे खूप लोक असतात ज्यांना आपलं चांगलं बघवत नाही. आणि आपल्यामध्ये तो असा एक छोटासा स्पार्क असतो जो त्यांना दिसत असतो, म्हणून ते आपल्याला जज करत असतात की तू कसे व्हिडिओ बनवतेस, तू यूट्यूबर आहेस का? हां, मी तुझा एक यूट्यूबवरचा व्हिडिओ बघितला होता. असे लोक टॉन्ट मारतात. मग त्या टॉन्ट मारणाऱ्या लोकांना थोडंसं बाजूला सरकवायचं आणि कमीत कमी कॉन्टॅक्टमध्ये राहा. म्हणजे काय, तर तुम्हाला लोकांकडून तुमच्याविषयी वाईट ऐकायला कमी मिळेल. हां, अशा लोकांच्या सानिध्यात जास्त राहा जे तुमच्या चांगल्या, म्हणजे तुम्हाला ॲप्रिशिएट करतात किंवा हां बाबा तू असं चुकीचं करतेस तर मृणाल असं करू नको, असं कर. अशा सांगणाऱ्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त राहा. म्हणजे काय, तर तुम्ही ज्या काही फील्डमध्ये काम करताय तिथे अजून तुम्ही छान करू शकता. किंवा अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा जे तुम्हाला आयडियाज देतील किंवा सांगतील की असं नको करू, असं कर, किंवा तू हे बरोबर करत नाही आहेस, असं कर. आणि हां, मी तुम्हाला सांगते की स्वतः जेव्हा माणूस करतो ना, तेव्हा त्याला कळतं की त्याचे काय ड्रॉबॅक्स असतात आणि काय प्लस पॉईंट असतात. तर त्यांना म्हणायचं की तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला जमतंय का. जे आपल्याला बोलतात ना की तू काय करणार आयुष्यात, तुला काय जमणार कॉन्टेंट क्रिएशन, तर हे त्यांच्यासाठी की तुम्ही एकदा कॅमेरा उघडा आणि कंटिन्यू असं 10 मिनटं बोलून दाखवा. तुम्हाला एका पॉईंट नंतर असं होतं की आता पुढे काय बोलायचं. आणि असं नाही झालं तर येस, गुड, तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये छान करताय, मग तुम्ही पण स्टार्ट करा. मग असं होतं की लोक आपल्याला नंतर वेड्यात काढायचं बंद करतात, कारण त्यांना कळतं की हिला आपल्या बोलण्याचा काहीच त्रास होत नाही आहे, मग ते पुढे बोलतच नाहीत. आणि मी तुम्हाला सांगते की प्रत्येकाची वेळ प्रत्येकाला ती गोष्ट शिकवून जात असते. सो येस, असं खूप काही बोलले. आणि तेच कॉन्फिडन्स, हां, पण लॅक ऑफ कॉन्फिडन्स नको आहे. कन्सिस्टन्सी, कोणत्या पण कामात कन्सिस्टंट राहा. आणि अजून एक, स्वतःला अंडर एस्टिमेट सारखं नका करत जाऊ. तुम्ही खूप छान आहात असं म्हणायचं. आणि हां, अशा लोकांना समोर किंवा आपल्या डोळ्यासमोर सारखं आणायचं ज्यांनी त्या फील्डमध्ये खूप छान केलं. आता एक उदाहरण असं
की सौरभ जोशी त्याचे पहिल्यांदा व्लॉग कोणीच बघायचं नाही, ऑलमोस्ट कोणीच बघायचं नाही. त्यांनी एका त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे सुद्धा की त्यांनी एक व्लॉग म्हणजे पोस्ट केला आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर त्याला फक्त 1च व्ह्यू होते त्याच्या व्हिडिओला. मग आपण असं त्याच्याकडे बघून शिकूया ना, की त्यांनी एका व्ह्यूवरून तो आज किती एका व्हिडिओला एका तासात 10-10 मिलियन व्ह्यूज आणतो. हे का शक्य आहे? तर फक्त कन्सिस्टंट. तो त्याच्या कामामध्ये खूप कन्सिस्टंट आहे. त्यांनी मागचे 3000 दिवस 3000 नाही 1000 दिवस कंटिन्यू नॉनस्टॉप व्लॉग टाकलेत रोज आणि तो आज कुठे आहे बघा. तर ते प्रत्येक गोष्टीत कामात कन्सिस्टंट राहा, तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की भेटेल. आणि तेच आपल्याला पण तेच बघायचं आहे की आपण आज इथे होतो आणि आपण उद्या इथे असणार आहोत की परत तिथेच त्याच जागेवर असणार आहोत. तर या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळत राहतील किंवा तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की मिळतील. आणि हां, असं नाही आहे की तुम्हाला पहिल्यांदाच 100% रिझल्ट भेटतील, असं बिलकुल नाही आहे. पहिल्यांदा तुम्हाला 1% मिळेल, मग 10, मग 11, मग 21, 31 आणि एक फेज अशी येईल की तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल आणि तेव्हा तुम्ही या लोकांपेक्षा कधीतरी इथे असाल आणि मग त्या लोकांना स्वतःहून वाईट वाटतं की आपण या माणसांना असं बोलायला नको होतं. आणि आजकाल माझ्यासोबत पण असं खूप वेळा होतं की तुझ्याकडे तर आयफोन नाही आहे, तू कसं कंटेंट क्रिएशन करणार, आधी आयफोन घे. तर हे त्या सगळ्या लोकांना की प्रत्येकाला आयफोन घेणं तेवढं परवडेबल वाटत नाही. हो, मला तेवढं इतकं पहिल्यापासून परवडेबल वाटत नाही किंवा इतकं महत्त्वाचं वाटत नाही, कारण नॉर्मल तुमच्या अँड्रॉईड फोनमधून छान शूट होऊ शकतं. पण असं नाही आहे की मी घेणार नाही आहे, मी लवकरात लवकर आयफोन घेणार आहे. कारण येस ऑफकोर्स असं बऱ्याच लोकांचा माइंडसेट आहे की कॅमेरा क्वालिटी चांगली असेल किंवा व्हिडिओची क्वालिटी चांगली असेल तरच लोकं व्हिडिओ बघतात, नाहीतर लिटरली व्हिडिओ स्किप करतात आणि स्किप केलं की आपलाच लॉस आहे हे सगळ्यांना माहिती असतं. सो हे खूप जास्त गरजेचं आहे. अँड येस, मी असं रोज काहीतरी फनी किंवा असं काहीतरी खूप महत्त्वाचं किंवा खूप असं काहीतरी इंटरेस्टिंग तुम्हाला रोज सांगत जाईन किंवा मी ज्या चुका करते त्या तुम्ही करू नयेत असं मला वाटतं. सो येस, आपण खूप बोलूयात या सिरीजमध्ये, खूप गप्पा मारूयात. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज नक्की मला कमेंट करून सांगा. मी त्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर नक्की देईन आणि मी कमेंटचा रिप्लाय पण नक्की करेन या व्लॉगपासून. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग? आणि आज आहे आपला सेकंड व्लॉग, म्हणजे मी जिथे असं प्रॉपर ट्रायपॉड लावून शूट करते. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, केलं नसेल तर प्लीज आत्ता करा, प्लीज. आणि येस, परत एकदा बाय आणि खूप सारं प्रेम द्या, खूप सारं प्रेम द्या. अँड येस, भेटू आपण अजून एका अशाच इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत स्टे ट्यून राहा आणि खूप सारं प्रेम. बाय.